हॅलो, मी प्रज्ञा. माझ्या चॅनलवर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आजची रेसिपी आहे फिश कशी बनवायची तर रेसिपी स्टार्ट करूया. फिश 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. कढईमध्ये तेल तापवायचं, त्यामध्ये 2-2, 3-3 पीस टाकून फ्राय करून घ्यायचे. मीडियम फ्लेमवर फ्राय करायची आहे, बघू शकता या प्रकारे. आणि झाकण ठेवून फिश फ्राय करायची, जेणेकरून अंगावर तेलाचा शिंतोडा उडणार नाही. ही बघा या प्रकारे फिश आहे. संपूर्ण फिश फ्राय करून झालेली आहे. ज्या तेलामध्ये आपण फिश फ्राय केली त्याच तेलामध्ये भाजीला फोडणी घालूया. तर फोडणीसाठी लागणारा मसाला लसूण, जिरं, अद्रक आणि सांबार याचा पेस्ट, त्याचप्रमाणे खोबरं, कांदा, धने, 4-5 विलायची, 1 लवंगाचा तुकडा आणि कस्तुरी मेथी याचा भाजून एक पेस्ट बनवायचा आहे. संपूर्ण पेस्ट हा 25 मिनिटं तरी शिजवू द्यायचा. त्यानंतर त्याच्यामध्ये सुकी कस्तुरी मेथी चोळून टाकायची आहे, बघू शकता या प्रकारे. आणि मसाला हा फिरवत राहायचा, बुडाशी लागायला नको. या प्रकारे तुम्ही मसाला हा फिरवत राहा. त्यानंतर यामध्ये लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ घाला. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे, बघू शकता. याप्रमाणे मसाला हा शिजवून घ्यायचा आहे. मसाला शिजला की नाही हे कसं बघायचं, तर जोपर्यंत तेल वरती तरंगणार नाही तोपर्यंत मसाला हा शिजलेला नाही. जेव्हा मसाल्यावरती तेल येईल तेव्हाच तो मसाला परफेक्ट शिजलेला आहे. त्यानंतर त्यामध्ये सुकी मसाले ॲड करून फ्राय केलेली फिश ॲड करायची, हलक्या हाताने फिरवायची. संपूर्ण फिशला तो मसाला लागला पाहिजे. खालची वर, वरची खाली करून संपूर्ण मसाला त्या फिशमध्ये ॲड झाला पाहिजे. तर या प्रकारे बघू शकता हलक्या हाताने फिरवत आहे. 7 ते 8 मिनटं पुन्हा शिजू द्यायचं. नंतर पाणी सोडायचं. तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार लागेल तेवढं पाणी सोडायचं. घट्ट रस्सा किंवा पातळ रस्सा जो तुम्हाला हवा असेल तसा. बघू शकता एक उकळी आलेली आहे. पुन्हा आपल्याला या भाजीला 10 ते 12 मिनटं शिजून घ्यायचं आहे. त्यानंतर कोथिंबीर आणि सावजी मसाला, काळा सावजी मसाला वापरते तो घालायचा आणि गॅस बंद करून द्यायचा. फिश करी रेडी. रेसिपी आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा रेसिपी कशी बनली ते.